तर आज बघणार आहे एकदम कुरकुरीत अशा तांदळाच्या पिठाचा डोसा, इन्स्टंट डोसा आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. किती छान असा कलरफुल डोसा दिसत आहे. आपण यामध्ये भरपूर असे व्हेजिटेबल्स वापरणार आहे. माझ्याकडे जे व्हेजिटेबल्स अवेलेबल होते मी ते सर्व व्हेजिटेबल्स घेतले, त्याला मस्तपैकी बारीक कट करून घेतलेले आहे. गाजर, पत्ता गोबी आणि बीटला मस्त खिसून घेतलेले आहे बघा. छान खिसलेले व्हेजिटेबल्स आहे आणि बारीक कट करून घेतलेले व्हेजिटेबल्स आहे. आता मी व्हेजिटेबल मस्तपैकी एकत्र करून घेणार आहे बघा. छान असं कलरफुल झालं आहे की नाही व्हेजिटेबल्स. आता मस्तपैकी मी याला एकत्र करून घेणार आहे आणि याचे मी 2 भाग करणार आहे. एक भाग मी डोस्यामध्ये टाकणार आहे आणि एका भागाची मी चटणी करणार आहे बघा. आता मी एका बाउलमध्ये घेतलं आहे 1.5 वाटी तांदळाचं पीठ. आपण यामध्ये दुसरं काहीही टाकणार नाहीये, फक्त तांदळाचं पीठ टाकणार आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे मी चवीनुसार मीठ, धनापूड, मिरेपूड आणि टाकणार आहे मी तीळ. तीळ हे ऑप्शनल आहे, मला टेस्ट खूप आवडते म्हणून मी तीळ नक्की टाकते. आणि सोबतच टाकणार आहे मी भरपूर असे व्हेजिटेबल्स बघा. आता त्याला मस्तपैकी कलर्स येतो, नॅचरल कलर येतो व्हेजिटेबलचा बघा. इतकं छान टेस्टी लागते, एवढं खमंग. सोबत ते खूप हेल्दी आहे. आपल्याला एक लिक्विड बॅटर तयार करून घ्यायचं आहे. सर्व मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये टाकणार आहे आपण व्यवस्थित पाणी आणि एक लिक्विड बॅटर तयार करून घेणार आहे बघा. नाही याला रेसला ठेवायचा आहे, नाही काही करायचं आहे बघा. बॅटर तयार झालेला आहे. आता आपण लगेचच पॅन गरम करून घेतलेला आहे. त्याला मस्तपैकी तेल लावून घेणार आहे आणि त्यावर टाकणार आहे आपण डोस्याचं बॅटर जे आपण तयार करून घेतलं होतं बघा. किती छान असं कलरफुल डोसा तयार होतो बघा. आता व्हेजिटेबल कशी मस्त छानपैकी दिसत आहे बघा. छान असा आपला डोसा. त्याला झाकण ठेवून एक वाफ देणार आहे. पहिला डोसा होता थोडासा चिपकला होता, नंतर तवा गरम झाला व्यवस्थित तर पटापट डोसे तयार होतात बघा. छान असा डोसा आपला तयार झालेला आहे बघा. किती कुरकुरीत झालेला आहे, मस्त क्रंची डोसा झालेला आहे बघा. आता गरमागरम डोसे मी माझ्या परिवाराबरोबर मस्त सर्व केलेले आहे. शेंगदाणे आणि खोबरे चटणी आहे जे सर्वांना येते, मी ती चटणी तयार केलेली आहे. व्हेजिटेबल्समध्ये मी थोडंसं दही, तिखट, मीठ टाकलेलं आहे, चाट मसाला टाकला आहे बघा. एक छान अशी कलरफुल चटणी तयार केलेली आहे बघा. एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे आपल्या मुलांसाठी, तर मुलं आवडीनं खातात बघा. सर्व व्हेजिटेबल्स मस्तपैकी आपला डोसा तयार झालेला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.